प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्व वंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे महान असे राजे शिवाजीचा पुत्र शहाजीची मुद्रा हो असा या मुद्रेचा सरळ आणि सोपा अर्थ होतो. मित्रांनो, मी आदिशक्ती दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला जगावं कसं हे शिकविल्यानंतर याच मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत जगावं कसं हे शिकविल्या आदरणीय संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि माझ्या आजच्या विषयाकडे वळतो. नमस्कार मित्रांनो, मी शिवव्याख्याता अक्षय देशमाने. आज तुमच्यासमोर लाईव्ह आलो याचं कारण म्हणजे चांदवड तालुका म्हणा, नाशिक जिल्हा म्हणा, महाराष्ट्र राज्य म्हणा, नव्वे अख्खा भारत देश म्हणा, या कोरोनाच्या संकटामुळे निर्जीव झालेला आहे, ओसाड झालेला आहे. आणि या निर्जीव आणि ओसाड देशाला सजीव करण्यासाठी चांदवड एक गाव ह्या पेजचं एक उत्तम असं काम चालू आहे. सलाम अक्षय गुजराती व त्याचा मित्र परिवार मिळून मित्रांनो रोज संध्याकाळी 6 वाजता ज्या लोकांकडे स्किल आहे ते स्किल इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अक्षय गुजराती व इतर मित्र परिवार काम करत आहेत. ज्या 2 जणांच्या अथक प्रयत्नातून मी लाईव्ह आलो ते 2 जण म्हणजे अक्षय गुजराती व त्याची टीम तसंच असरार सय्यद. या दोन्हींच्या अथक प्रयत्नातून मला लाईव्ह येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. कारण लाईव्ह येण्यासाठी त्यांनीच मला मदत केली. मी जरी गाडी असलो तरी इंजिन ते दोघं आहेत. त्यांना मी त्या दोन्ही भावांचा मनापासून आभार मानतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. हे कोरोनाचं खूप मोठं संकट आपल्या ह्या जगावर आलेलं आहे आणि ते आपल्याला सावरायचं असेल तर एक गोष्ट आपल्याला नक्की करावी लागेल. त्यातल्या काही गोष्टी मला पडतात, त्या गोष्टी मी तुमच्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमचे मोजून ह्या गोष्टीसाठी घेतो. जे लोक अत्यावश्यक सेवा पुरवत आहेत, उदाहरणार्थ डॉक्टर, पोलीस, या लोकांचे आभार माना, कारण ते आपल्यासाठी झटत आहेत. उदाहरणार्थ सोशल वर्क करणारे लोक, त्यांच्यासाठी आम्ही का आभार मानू नये. आपल्या चांदवडचंच उदाहरण घेऊया. राजमुद्रा फाउंडेशन ही याचे अध्यक्ष अजयदादा पाटील, खजिनदार दिगंबर भाऊ पारखे, मयूर पारखे आणि योगेश आयरे यांच्या सर्वांच्या सहकार्यातून चालत असलेलं राजमुद्रा फाउंडेशन रोज संध्याकाळी 6 वाजता रोज सकाळ संध्याकाळी ते जे गरजू लोक आहे दुसऱ्या प्रांतातून आपल्या प्रांतात आले आणि चांदवडच्या रस्त्याने जातात त्या लोकांना ते 500 ते 600 थाळ्या सकाळ ते संध्याकाळ पुरवतात. अहो, याला समाजसेवा म्हणतात. अशी समाजसेवा करून आपण काहीतरी आपलं नाव घडवू शकतो याचा विचार आम्ही कधी केलाच नाही. त्यामुळे मी राजमुद्रा फाउंडेशनचा खूप खूप आभारी आहे आणि राजछत्रपतींच्या पदरी एवढीच अपेक्षा करतो की त्यांनी यांना इच्छा द्यावी आणि यांनी असंच काम पुढे करत राहावं, एवढीच अपेक्षा घेऊन मी बाळगतो. कोरोनाबद्दल बोलायचं झालं आणखी, जी खोटी माहिती असेल ती अजिबात पसरवू नका. आम्ही खोटी माहिती पसरवण्यात खूप पटाईत आहे, पण खोटी माहिती नका. गव्हर्नमेंट सोर्सेस, हेल्थ मिनिस्ट्री आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थांकडून जी माहिती मिळते तीच माहिती तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आम्ही पॉझिटिव्ह स्टोरी शेअर करत नाही, आम्ही निगेटिव्ह स्टोरी शेअर करतो. पण इथे पॉझिटिव्ह स्टोरी शेअर करण्याची आमच्यासाठी खूप गरज आहे. तर कोरोनाविषयी ज्या पॉझिटिव्ह बातम्या असतील, न्यूज असतील त्याच शेअर करा, बाकी शेअर करू नका, असं माझं तुमच्या संग बोलणं आहे. चला, एवढं बोलून मी माझ्या विषयाकडे वळतो. आजचा माझा विषय आहे शिवाजी महाराज व अन्य काही नेते, त्याचबरोबर काही इन्स्पिरेशन स्टोरीज. आणि जर पुढे जाऊन वेळ मिळाला तर माझं ज्या विषयावर प्रभुत्व आहे, ज्या विषयावर मास्टरी आहे, ती विषय म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट बद्दल तुम्हाला 3 ते 4 अशा ट्रिक्स सांगेल ज्या ट्रिक्स तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतील. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो मला सांगावीशी वाटते ती म्हणजे माझं लाईफचं टर्निंग पॉईंट. अशी एक गोष्ट ज्या गोष्टीमुळे माझं जीवन अक्षरशः बदलून गेलं आणि आज 17 वर्षाचा मुलगा तुमच्या विचार तुम्ही जरासा केला का? नाही. चला राजे शिवाजी महाराजांकडे जाऊया. बसमध्ये एक माणूस प्रवास करत होता. बसमध्ये प्रवास करत असताना कंडक्टर त्याच्याकडे गेला. कंडक्टर त्या व्यक्तीला म्हणतो किती तिकीट पाहिजे. कंडक्टरला तो व्यक्ती म्हणतो 2 तिकीट पाहिजे. कंडक्टर आहे मग 2 तिकीट पाहिजे. त्यावर तो व्यक्ती म्हणतो 1 हरवलं तर 1 पाहिजे.
कंडक्टर म्हणतो मूर्खा. त्यावर तो व्यक्ती खिशातला पास काढून दाखवतो. हा पास कशासाठी आहे? शॉक होतो आणि म्हणतो मग तुला तिकीट लागतात कशासाठी? त्यावर तो व्यक्ती उत्तर देतो, पहिलं जे तिकीट होतं ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, ते आता हरवलेलं आहे. दुसरं जे तिकीट होतं ते राजे संभाजींचं होतं, ते पण आता हरवलेलं आहे. आणि तिसरा जो पास होता ना, तो आईसाहेब जिजाऊंच्या संस्काराचा होता, तो पण आता हरवत चाललेला आहे. मी असं का बोललो? कारण पूर्वी संत तुकाराम महाराज सांगायचे अभंग, आणि आताचे छोटे छोटे संत तुकाराम महाराज म्हणतात, आवाज वाढीव डीजे तुला तुझ्या आईची शपथ आहे. अरे हेच का आपले संस्कार? पूर्वी लोकमान्य टिळक म्हणायचे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि आता म्हणतात, तू मेरी है, मेरी नहीं तो किसी की नहीं हो सकती. अरे हेच आपले संस्कार? जा 16व्या शतकात आठवा जिजामातेचे काही संस्कार होते राजे शिवबांवर, आणि त्या संस्काराची पुण्याई म्हणजे अजून 390 वर्षानंतर माझ्या राजाचं नाव आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी आईसाहेब मासाहेब भवानी देवीकडे गेल्या आणि भवानी देवीला हात जोडून प्रार्थना करू लागल्या, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे जो या हिंदुस्थानाच्या, या महाराष्ट्राच्या आणि या मराठ्यांच्या अडचणी सोडवू शकेल. एक दिवस अचानक वारा शांत झाला. ढग एकमेकांना घसू लागले, विजा स्पार्क करू लागल्या. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630चा. याच दिवशी शिवनेरी किल्ल्यावर एका वाघाचा जन्म झाला. त्या वाघाचं नाव होतं राजे शिवाजी, आणि या वाघाला ज्या वाघिणीने जन्म दिला त्या वाघिणीचं नाव होतं आईसाहेब जिजाऊ. या दोन्हींच्या चरणी मी नतमस्तक होतो. डॉक्टर मनोहर जोशी यांचा धंदा कसा करावा हे पुस्तक वाचायला घेतलं, आणि पुस्तक वाचायला घेतल्यानंतर 91 नंबरच्या पानावर पोहोचलो. वाचतो तर पॅराग्राफ वाचून मी शॉक झालो. तो पॅराग्राफ जसा तसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मनोहर जोशी जेव्हा इंग्लंडला गेल्यानंतर पार्लमेंटमध्ये गेले, तिथं त्यांनी लिंकनचा पुतळा बघितला. त्यांना प्रश्न पडला, इथं लिंकनचा पुतळा आहे, चर्चिलचा का नाही? मग त्यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या इंग्लिश मित्राला विचारलं, इथं लिंकनचा पुतळा आहे, चर्चिलचा का नाही? त्यावर त्या इंग्लिश मित्रानं काय उत्तर द्यावं? त्यानं उत्तर दिलं, वी डोंट हॅव स्टॅच्यू ऑफ चर्चिल्स बिकॉज चर्चिल इज इन आवर ब्लड. म्हणजे आम्हाला चर्चिलच्या पुतळ्याची गरज नाही, कारण चर्चिल तर आमच्या रक्तात आहे. अहो, हे ऐकल्यानंतर आज पण वाईट वाटतं, कारण शिवाजी महाराजांना आम्ही किती मनापासून ओळखतो, शिवाजी महाराजांना आम्ही किती जाणतो, शिवाजी महाराज आमच्या किती मनात आहे. हा प्रश्न स्वतःला विचारा आणि याचं उत्तर तुम्ही शोधा. का आपण असं करतो? माझ्या राजाबद्दल फक्त नाव मिरवतो, पण राजांना आम्ही नीट ओळखत नाही. ही आमची सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. या गोष्टीचा जरा विचार करा. कुठल्याही महापुरुषाला, म्हणजे शिवाजी महाराज किंवा कुठल्याही महापुरुषाला डोक्यावर घेण्याची काहीच गरज नाही. शिवाजी महाराज किंवा कुठल्याही महापुरुषाला डोक्यावर घेण्याची गरज नाही, पण शिवाजी महाराज किंवा कुठल्याही महापुरुषाला डोक्यात घेण्याची गरज आहे, मनात घेण्याची गरज आहे. तेव्हा आपण शिवाजी महाराजांसारखं काहीतरी महान बनू शकू. याचा विचार तुम्ही का करत नाही? आम्ही शिवजयंती साजरी करतो, 30,000चा बँड लावतो. शिवजयंतीच्या दिवशी रात्री असं नाचतो, इतरांना 12 वाजेपर्यंत झोपू देत नाही. तो विषय सोडा. असं नाचतो दुसऱ्या दिवशी जाग पण येत नाही. तिसऱ्या दिवशी विसरून जातो कोण होते महाराष्ट्राचे राज्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. परत वर्षाने ध्यान येतं की शिवाजी महाराजांची जयंती आली. लावा गाडीला झेंडे. अहो, गाडीला झेंडे लावण्याआधी तुम्ही स्वतःचे झेंडे तयार करा. स्वतःचे झेंडे कुठं गाडले ते बघा, आणि मग गाडीला शिवाजी महाराजांचे झेंडे लावा. शिवजयंती खरी साजरी होईल. माझं प्रामाणिक मत असं आहे की शिवजयंती अशी साजरी केली पाहिजे. 30,000चा आम्ही बँड लावत असू तर 30,000चे शिवाजी महाराजांचे पुस्तक विकत घेतले तर 100 रुपयाचं एक पुस्तक धरा. 30,000मध्ये आय थिंक 300 पुस्तक विकत येतील. आणि 300 पुस्तक विकत आल्यानंतर आम्ही ते पुस्तक प्रत्येक घरात एक पुस्तक पोहोचू शकेल. आणि प्रत्येक घरातल्या एका जणाने जरी माझ्या राज्याबद्दल वाचलं तर एका गावात 300 जणांना माझ्या राज्याबद्दल म्हणजे महाराष्ट्राचे राज्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळेल. आणि ह्या माहितीचा आपल्याला वापर करायचा आहे. राजे शिवाजी महाराजांबद्दल माहिती आपल्याला असली पाहिजे. आम्हाला सर्वांना वाटतं महाराष्ट्राचे राज्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्जन्म घ्यावा. हो, मलाही वाटतं. विठोबा राया विटेवरून उतरून पंढरी दाखव,
विठोबा राया विटेवरून उतरून पंढरी दाखव, लागलं तर पायी पंढरपूरला येतो, पण माझ्या शिवबाला परत पाठव. काय? विठोबा राया विटेवरून उतरून पंढरी दाखव, लागलं तर पायी पंढरपूरला येतो, पण माझ्या शिवबाला परत पाठव. का? कारण या शिवरायांची गरज आपल्याला कायम आहे. या कोरोनाच्या विळख्यात म्हणा किंवा कुठलंही संकट आल्यानंतर आम्हाला ज्या व्यक्तीची आठवण येते ती व्यक्ती आद्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. पण जर प्रत्येकामधले शिवाजी महाराज जाग केले तर ह्या महाराष्ट्रामध्ये नाही तर या भारतामध्ये 130 कोटी जनता आहे आणि 130 कोटी जनतांमधले प्रत्येकामधले शिवाजी महाराज जर तुम्ही स्वतःने सापडून काढले तर ह्या महाराष्ट्राला लाखो शिवाजी महाराज मिळणार. का? कारण शिवाजी महाराजांची गरज आहे. पण शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या डोक्यात आहे. पण ते सापडण्यासाठी आम्ही काम करू शकत नाही, कारण आमच्या यानं काही होतच नाही ना. हा सर्वात महत्वाचा प्रश्न मला पडतो. नामदेवराव जाधव कोण आहेत? शिवव्याख्याते आहेत. त्यांनी साजरी केली माहिती आहे का? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांचंच पुस्तक, स्वतःचं पुस्तक लिहिलंय, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. या पुस्तकाचं 8 तास वाचन करून घेतलं. 8 तास वाचन झाल्यानंतर याच शिवाजी महाराजांच्या पुस्तकावर 8 तास वाचन झाल्यानंतर आपलं मनोगत मांडायला लावलं. आणि जेव्हा मनोगत मांडले त्यात 1, 2, 3 असे नंबर काढले गेले. जेव्हा 1, 2, 3 असे नंबर काढले गेले, जे हेलिकॉप्टर मधून आपल्या महाराष्ट्रातील जेवढे किल्ले त्यांचं हवाई दर्शन दिलं जाणार होतं. अहो, याला शिवजयंती म्हणतात. अशी शिवजयंती आपण का करत नाही? अशी शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करत जा. नामदेवराव जाधव यांच्यासाठी मी टाळ्या वाजवतो, कारण अशाच माणसांची आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. आपले शिवराय प्रत्येकाच्या मनात पोहोचले पाहिजे, याच्यासाठी आपल्याला कार्य करायचंय. पण आम्ही कार्य कशासाठी करतो? आमच्यासाठी. ते पण आम्हाला नीट करता येत नाही. वाईट वाटतं असं असलं तर. शाहिस्त खानाची बहीण एक दिवस शाहिस्त खानाकडे पळत पळत आली आणि म्हणू लागली, भाई बड़ा अपराध हो गया, भाई बड़ा अपराध हो गया, उठा कर ले गया. भाई खड़ा हुआ और बोला, चुप बैठो, शिवबा किसी की गर्दन छाट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां छाट सकता है, लेकिन किसी बच्ची और किसी औरत पर हात नहीं उठा सकता. अरे हाच माझ्या राज्याचा इतिहास आहे. जर दुश्मन माझ्या राज्याबद्दल असा बोलू शकत होता तर आपण काय बोलायला पाहिजे? या मातीला जरी प्रेमानं विचारलं राजे शिवाजी कोण होते, माती सुद्धा सांगेल महान पराक्रमी असे राजे होते. कारण दुश्मनाला माझ्या राज्याबद्दल एवढं माहिती होती. जर ह्याच माझ्या राज्याचा इतिहास आपण सांभाळला असता तर आज कोपर्डी हिंगणघाट सारखे प्रकरण कदापि आपल्या समोर आले नसते. गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करा. चांदवड एक गाव या पेज बद्दल काय बोलायचं? अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम ते राबवतायत. अक्षय गुजराती, असरार पटेल व त्यांची सर्व टीम मिळून अतिशय जबरदस्त कार्यक्रम सुरू आहे. मला यावेळेस गांधीजींची आठवण येत आहे. याचं कारण म्हणजे 2 ऑक्टोबरला जन्म झालेले महात्मा गांधीजी जेव्हा दांडी यात्रा करायला निघाले, दांडी यात्रा करायला निघाल्यानंतर त्यांना जोडी एक सुद्धा जण यायला तयार नव्हता. याचं कारण असं होतं की कोणाचीच त्याला पसंती नव्हती, पटले नाही. गांधीजी एकटे लढले आणि एकटे चालत गेले. आणि जेव्हा तिथे जाऊन बघितलं, मागे वळून बघतात तर काय 30 ते 40 हजार लोक महात्मा गांधीजींमागे होते. फक्त सुरुवात करणाऱ्यांची कमी या भारत देशाला आहे. सुरुवात केल्यानंतर सर्व येऊन चिटकतात. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा. मित्रा, तू सुरुवात केली आहे, सुरुवात अशीच तेवत ठेव, अशी शिवरायांच्या चरणी पण अपेक्षा करतो. शिवराय तुला नक्की आशीर्वाद देतील आणि तू असंच कार्य सतत करत राहा, ही शिवचरणी प्रार्थना करतो. जिजाऊ मासाहेबांना डोळे कसे लागायचे हो? तलवार चालवण्याचे, घोडेस्वार करण्याचे. आणि आजच्या आयाबायांना डोळे लागतात गोड खाण्याचे, आंबट खाण्याचे आणि जाड होण्याचे. पण असे डोळे मासाहेब जिजाऊंना कधीच लागले नाही. याचं कारण म्हणजे जिजाऊ शूर होत्या, मग त्यांच्या पोटी पुत्र जन्मला राजे शिवाजी. विचार करा, कारण राजे शिवाजी शूर होते ही सांगायची तर गरजच नाही. बघूया राजे मासाहेब जिजाऊंचे संस्कार राजे शिवबांवर कसे होते. शिवराय एक दिवस राजदरबारामध्ये नाच चालू होता. शिवराय लपून 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 नाच बघत होते. मासाहेबांनी बघितलं की आपले एका दाशीनं बघितलं की आपले राजे ना लपून लपून स्त्रियांचा नाच बघत आहे. दाशीनं विचार केला आणि
साहेबांकडे गेली आणि मासाहेबांना सांगू लागली, आपले राजे ना लपून लपून स्त्रियांचा नाच बघत आहे. मासाहेबांनी मुठी आवडल्या, तर पातल्या मस्तकात गेली, नागपुड्या लाल झाल्या आणि पळत पळत शिवबाकडे गेल्या आणि शिवबांना म्हणाल्या, ए शिवबा, ए शिवबा, ए शिवबा, तुला या महाराष्ट्रात स्त्रियांना नाचवणारा शिवबा नाही, स्त्रियांना वाचवणारा शिवबा व्हायचा आहे. काय शिवबा, तुला या महाराष्ट्रात स्त्रियांना नाचवणारा शिवबा नाही, स्त्रियांना वाचवणारा शिवबा व्हायचा आहे. अरे काही संस्कार होते आईसाहेब जिजाऊंचे माझे राजे शिवबावर. जरा विचार करा. एक गोवळकोंड्याची लढत तुम्ही ऐकली असेल. महाराज जेव्हा गोवळकोंड्याला निघाले, गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशहाला भेटण्यासाठी महाराज गोवळकोंड्याला निघाले. महाराज पालखीत बसले आणि पालखी चालू लागली. काही अंतर आणि पालखी थांबल्यानंतर महाराजांना वाटलं, महाराजांनी बाहेर जी खिडकी असते ती खिडकी वाळवंट बघितल्यानंतर महाराजांना मनात विचार आला की अजून गोवळकोंडा तर लाखो कोस दूर आहे, मग इथं का थांबवलं गेलं. थांबवलं गेल्यानंतर महाराजांनी अंगरक्षकाला विचारलं की पालखी का थांबली. अंगरक्षकानं सांगितलं, गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह स्वतः तुम्हाला घ्यायला इथे येत आहे. जेव्हा गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह घ्यायला आला म्हणून महाराज खाली उतरले. खाली उतरून बघतात तर काय, गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह स्वतः घ्यायला आला होता. मग गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह आणि महाराजांची भेट झाली. गळाभेट झाल्यानंतर महाराज म्हणतात की काय तुम्ही तर बादशाह आहात, आम्हाला घेण्यासाठी का आलेत. कुतुबशहानं सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहात, जानता राजे आहात, मग तुम्हाला घ्यायला आम्ही आलायत. शाह कुतुबशहाने स्वतः पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि चालत चालत आपल्या राज्यात घेऊन गेला. राज्यात घेऊन गेल्यानंतर तिथं आपलं ऐश्वर्य, आपली संपत्ती, रत्न, माणिक मोती सर्व दाखवण्यास सुरुवात केली. आपले महाराज भारावून गेले. काही वेळेनंतर घोडे दाखवले, नस्ल जातीचे घोडे. घोडे बघून महाराज आणखी भारावून गेले. थोड्या वेळानंतर आणखी महाराजांना हत्ती दाखवले. एवढे मोठे मोठे हत्ती बघून महाराज तर भारावूनच गेले. थोडा वेळ विचार केल्यानंतर तो कुतुबशाह महाराजांना म्हणतो, तुमच्याकडे अशी हत्ती आहे का. महाराजांना विचार पडला, आता काय सांगावा. महाराजांनी सांगितलं, आमच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तुमची हत्ती काय काम करणार. मग कुतुबशाह म्हणतो, तुमच्याकडे हत्ती नाही. महाराज म्हणतात, आमच्याकडे तुमच्यासारखी हत्ती नाही, पण हत्तीसारख्या ताकदीची माणसं आहे. मग हत्तीसारख्या ताकदीचे माणसं आहे, मग तुमच्यातला असा कुठला एक माणूस आहे जो तुम्ही इथं आणलाय, तो आमच्या हत्तीशी लढत करू शकेल. शेजारी असलेल्या येसाजी कंकची महाराजांनी पाठ थोपटली. येसाजी पुढे सरकला, सर्र दिशी पुढे सरकला आणि म्हणाला, महाराज दिली. येसाजी पुढे गेला, तिकडून हत्ती सोडला गेला. तिकडून जेव्हा हत्ती सोडला गेला तेव्हा महाराजांनी बघितलं, एवढ्या मोठ्या हत्तीशी आपला येसाजी कसा लढेल. मग येसाजीला सांगितलं, परत ये, जाऊ दे, कशाला उगाच मरतोस. येसाजी हटला नाही. तिकडून हत्ती आला, इकडून येसाजी गेला. लढत सुरू झाली. सर्र दिशी आवाज आला, कारण हत्तीने आपल्या सोंडीमध्ये माझे येसाजीला गुंढळलं. आणि येसाजीला सोंडीमध्ये गुंढळल्यानंतर सर्वांना वाटलं आता येसाजी संपला, म्हणून सर्वांनी असे डोळे मिटले. आणि डोळे मिटल्यानंतर थोड्याच वेळात बघतात तर काय, हत्ती खाली कोसळलेला. कारण येसाजीने आपल्या समशेरीने हत्तीच्या सोंडीवर वार केला आणि सोंड हत्ती खाली कोसळला. समशेरीतून फक्त रक्त नितळत होतं. आणि हे बघून शॉक झाला, भारावून गेला. आणि त्यानंतर त्यानं बक्षीस म्हणून आपल्या गळ्यातली मोत्याची माळ काढली आणि तो तर येसाजी म्हणाला, आम्हाला कुणाच्या सत्काराची गरज नाही, कारण आमचे राजे आमच्या सत्कारासाठी भरपूर आहेत. हे ऐकल्यानंतर तो कुतुबशाह आणखी शॉक झाला. जिथे गोष्टी असतात त्याला निष्ठा म्हणतात. जिथं निष्ठा असतं तिथं अस्तित्व असतं, आणि जिथं अस्तित्व असतं तिथं राष्ट्र. हेच राष्ट्र महाराष्ट्र आज तुमच्या समोर आहे. याचं कारण शिवाजी महाराजांकडे येसाजी कंक, जीवा महाला, तानाजी मालुसरे असे लोक. उमरठ हे गाव अस्तित्वात होतं. तानाजी मालुसरे यांचं हे उमरठ गाव. या उमरठ गावी दरवर्षी कुस्तीची स्पर्धा भरवली जायची. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुस्तीची स्पर्धा भरवली गेली.
कुस्ती खूप जोमाने होणार होती. या कुस्ती बघण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज स्वतःही कुस्ती बघण्यासाठी येणार होते. म्हणून कुस्ती बघण्यासाठी कमी, पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना बघण्यासाठी जास्त लोक येणार होते. कारण त्यावेळेस माझ्या राजामुळे जनता खूप सुखीत होती. ही सुखीतली जनता बघून लोक खूप सुखात होते म्हणून लोक येणार होते. मग लोक आल्यानंतर कुस्ती होणार होती लखुजी भेरड आणि भिकाजी ढेरे यांच्यामध्ये. लखू भेरड आणि भिकाजी ढेरे यांच्यामध्ये कुस्ती होणार होती. जोमानं रंगणार. एक गोष्ट घडली. वाऱ्यासारखी बातमी पसरली की बाजी पासलकर यांच्या गावी वाघानं हल्ला केला आणि त्या वाघाशी 4 हात करण्यासाठी लखू भेरड स्वतः गेला आहे. लखू भेरडने आपल्या हाताच्या पंजाने वाघाला ठार केलं, पण त्याच्या पायाला थोडीशी जखम झाली. त्याच्या पायाला जखम झाल्यामुळे ती खेळू शकणार नव्हता. आणि ही बातमी पसरताच तानाजी मालुसरे यांना वाटलं आता हा भिकाजी ढेरे कुस्ती न खेळता जिंकून जाईल. मग काय करावं. तानाजी मालुसरे यांनी दवंडी पेटवली की इथं असा कोण आहे जो भिकाजी ढेरे संघ इथंच कुस्ती खेळेल. त्यात एक उंच सपुरा लंबपुरा गडी मैदानात उतरला. तो गडी होता जीवा महाला. इतरांच्या तोंडून आवाज सुटला, आला रे आला जीवा आला, आला रे आला जीवा आला. सर्व जीवा महाला बघून महाराज तर सर्व गोष्ट बघत होता. त्यांच्यामध्ये कुस्तीची लढत रंगली आणि कुस्तीची लढत रंगल्यानंतर सलग अर्धा तास कुस्ती चालली. कारण भिकाजी ढेरेचा प्रत्येक डाव जीवा महाला आपल्या ताकदीनिशी. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना विचारलं, हा जीवा कोण आहे. तानाजी मालुसरे यांनी सांगितलं, दांडपट्टा चालवण्यात खूप पट्टा येते आणि कुस्ती खेळण्यात तर विषयच नाही. महाराजांच्या चेहऱ्यावर तेज आलं. मनात काय राजकारण होतं कुणालाच माहीत नाही. पण कुस्ती रंगल्यानंतर अर्धा तास कुस्ती चालली, पण कुणी जिंकायला तयार नाही. म्हणून भिकाजी ढेरे तिकडून पळत पळत आला आणि जीवा महालावर वार कर आपला डाव पाडणार. त्या जीवा महालाने आपला डावा पाय त्याच्या पायामध्ये अडकवला आणि तो भिकाजी ढेरे लांब 6-5 फूट जाऊन आपटला. तो पालता पडल्यामुळे भिकाजी ढेरे कुस्ती हरला आणि जीवा महाला कुस्ती जिंकला. आणि कुस्ती जिंकल्यानंतर जीवा महाला जेव्हा बक्षीस घेण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांकडे गेला आणि जेव्हा बक्षीस घेण्यासाठी गेला, शिवाजी महाराजांनी विचारलं, काय करतोस तू. त्यावर त्यानं उत्तर दिलं, वरातीत दांडपट्टाच चालवायचा आणि दंगलीत कुस्तीच खेळायची, पण दुश्मनांसंग तयार आहेस का. विचार करू लागला आता काय करावा. जीवा महालानं उत्तर दिलं, होय मी तयार आहे. मग जीवा महाला महाराजांच्या मावळ्यांमध्ये सामील झाला आणि मावळ्यांमध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांनी एक गोष्ट घडली. ती गोष्ट तुम्ही नक्की ऐकली असेल. ती गोष्ट अशी होती शिवा अफजल खानाचा वध तुम्ही नक्की ऐकलं असेल. हाच अफजल खानाचा वध मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आदिलशहाची आई बडी बेगम हिने शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी अफजल खानाला पाठवलं होतं. अफजल खान 8 फुटाचा सांडासारखा होता, खूप जबरदस्त होता, प्रत्येक डावात पटाईत होता. महाराजांना तो सहज हरवेल अशी सर्वांना खात्री होती. जबरदस्त अशी लढत होणार होती. तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आली आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर त्यानं महाराजांना पत्र लिहिलं की मला तुम्हाला भेटायचं आहे. आपली भेट कधी होईल. महाराजांची आणि अफजल खानाची भेट ठरली. भेटीला ठरल्याप्रमाणे एक जण संघ आणला. त्याचं नाव होतं जीवा महाला. तोच जीवा महाला जो उमरड गावी कुस्ती खेळताना महाराजांना सापडला होता. जीवा महाला संघ होता. महाराज आज शामियानात घुसायला तयार नव्हते, कारण तो 8 फुटाचा अफजल खानाला भरले होते. पण महाराज भेटण्यासाठी गेले. महाराजांना माहित होतं खूप कपटी आहे, म्हणून महाराज तयारी करून गेले होते. आणि जेव्हा महाराज आत गेले तर महाराजांच्या आणि अफजल खानाची गळाभेट झाली. गळाभेट झाल्यानंतर अफजल खानाने आपल्या डाव्या कुशीत
शिवाजी महाराजांना दाबलं आणि पाठीत खंजीर खुपसणार. त्यात शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनखे म्हणजे वाघांच्या नखांपासून बनवलेलं जे शस्त्र असतं, वाघाच्या नखापासून बनवलेलं जे शस्त्र असतं त्याला वाघनखे म्हणतात. वाघनखेने सरकन वार केला आणि तोच वार करत असताना खानाचा वकील होता, अंगरक्षक होता, तो बंडा सय्यद पळत आला आणि शिवाजी महाराजांवर वार करणार. त्यात इकडून महाराजांचा मावळा म्हणजे जिवा महाला धाबत गेला आणि तो वार आपल्या अंगावर झेलला आणि त्या बंडा सय्यदचा हात छाटला. आणि बंडा सय्यदचा हात छाटल्यानंतर एक मन रुजू झाली. ती मन होता जिवा म्हणून वाचला शिवा. हे जिवा महाला जे उमरठ ह्या गावी भेटले होते आणि त्यांच्याच मुळे शिवाजी महाराजांचा जीव पण वाचला होता. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मला जर इथं एखादा राजकारणी व्यक्ती बघत असेल तर राजकारणी व्यक्तीसाठी खूप मोठा लेसन्स मी इथं देणार आहे. खूप मोठा धडा आहे राजकारणी व्यक्तींसाठी. फक्त राजकारणी धडा असा आहे, जे राजकारणी व्यक्ती बघत असतील, बघा, राजकारण हे दंडाच्या ताकदीवर राजकारण हे दंडाच्या ताकदीवर आणि मनाच्या चांगुलपणावर कधीच खेळलं जात नाही. राजकारण हे दंडाच्या ताकदीवर आणि मनाच्या चांगुलपणावर कधीच खेळलं जात नाही. राजकारण हे फक्त बुद्धीच्या कसरतीवर खेळलं जातं. हे माझ्या राजांचा त्यावेळची घटना आहे. राजांनी सांगून ठेवलंय आणि मीच ते परत सांगतोय. कारण राजकारण हे दंडाच्या ताकदीवर आणि मनाच्या चांगुलपणावर कधीच जिंकू शकत नाही. राजकारण फक्त बुद्धीच्या कसरतीवर खेळावं लागतं. पन्हाळ्याची युद्ध ऐकलं असेल. पन्हाळ्याच्या युद्धात 36,000 दुश्मन, सगळे मावळे गोळा केले तरी ते होते 7,000 मावळ्यांनी 36,000 दुश्मनांचा सामना कसा करायचा? होऊ शकत नव्हता. पण हे झाल्यानंतर पण एक गोष्ट महत्वाची घडली, ती म्हणजे महाराज डोक्याचा वापर करायचे. मनाचा चांगुलपणा आणि दंडाची ताकद महाराज कधीच म्हणून महाराजांनी जर असा विचार केला असता की आपण 7,000 आहोत, ते 36,000 आहे, बघू पुढच्या पंचवार्षिकला नसता. पण महाराजांनी असं केलं नाही. महाराजांनी ते युद्ध पण जिंकलं. कारण महाराज बुद्धीच्या कसरतीवर खेळायचे. मला माहित नाही तुम्ही कुठल्या फील्डमधले, तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करतात मला माहित नाही, पण एक गोष्ट नेहमी महाराजांकडून शिका, ती म्हणजे नियोजन. अफजल खानाला मारायला किती वेळ लागला हो? 24 सेकंद. किती? 24 सेकंद. किती? 24 सेकंद. अफजल खानाला मारायला लागले फक्त 24 सेकंद. पण त्यात 24 सेकंदासाठी महाराजांनी वर्षभर नियोजन केलं. ही गोष्ट कुणाला माहिती आहे का? ऑलिम्पिक मध्ये ऍथलेटिक्स पळतात हो, लढत किती मिनिटाची असते? 1 मिनिटाची. तयारी किती करतात? 10 वर्ष, 20 वर्ष. कारण नियोजनाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीत एक गोष्ट नक्की करा, ती म्हणजे नियोजन. तुमच्याकडे जर कुणीच हरवू शकत नाही, ही गोष्ट माझ्याकडून पण लक्षात ठेव. त्यावेळेस महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे निघून गेले होते. चांदवडमध्ये एक किल्ला आहे कन्हेरगड, तुम्ही नाव ऐकलंच असेल. या कन्हेरगड किल्ल्याच्या पायथ्याशी या कन्हेरगड किल्ल्याचा सुभेदार होता रामजी पांगेरा. महाराजांना माहित वगैरे मरेल पण किल्ला जाऊ देणार नाही, म्हणून त्या किल्ल्याची सुभेदारी रामजी पांगेराकडे दिली होती. रामजी पांगेराचा काही कारणास्तव मृत्यू झाला आणि त्याचा जेव्हा मृत्यू झाला, त्याच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला भेटण्यास महाराज गेले. आणि महाराज जेव्हा तिथं गेले, दार उघडलं आणि महाराज तिथे जाऊन बसले. आणि बसल्यानंतर त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासमोर महाराजांनी थैली ठेवली. ती थैली पैशाची भरलेली होती. ती पैशाची भरलेली थैली बघून 80 वर्षाचा म्हातारा कचकन उठून उभा राहिला. शेर कभी झुकता नहीं पैसों के बाजार में. क्या? शेर कभी झुकता नहीं पैसों के बाजार में और झुका तो टिकता नहीं शुबा के दरबार में. हो, शेर कधीच पैशाच्या दरबारामध्ये झुकत नाही आणि तो जर झुकला तर शुभाच्या दरबारामध्ये टिकत नाही, असं त्यावेळेस बोलला. आणि तो म्हातारा म्हटला, होय, माझा आणखी एक मुलगा आहे, त्या तो मुलगा पण तुम्ही जोडी घेऊन जाऊ शकतात. आणि तो मेला तर मी 80 वर्षाचा म्हातारा रणंगणावर स्वतः लढेल. अहो, काय विश्वास होता माझा राजाचा. माझ्या राजा करताना 80 वर्षाचा म्हातारा रणंगणावर लढायला तयार झाला होता. आणि आज आमचं 12वीचं 18 वर्षाचं तरुण बांगड कार्ट म्हणतं मी 12वी सायन्स पास होऊ शकत नाही. अहो, केवढा विश्वास होता 80 वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये आणि आज 18 वर्षाच्या मुलामध्ये. थोडं कम्पेअर करून बघा, खूप मोठा डिफरन्स आहे.
रामजी पांगेरा ची गोष्ट तुम्ही ऐकली, त्यानंतर तुम्ही नक्की संतोष महाडिक शहीद झाले आणि ते शहीद झाल्यानंतर त्यांचं प्रेत, त्यांचा देह जेव्हा त्यांचा 5 वर्षाचा मुलगा स्वराज नाव होतं त्याचं, स्वराजनं बघितलं की आपले वडील झोपलेत. त्यानं आईला प्रश्न विचारला, आपले वडील आपल्याला फिरायला घेऊन जाणार आहे ना? काय उत्तर त्या द्यावा त्या आईनं? आई म्हणते, तुझे वडील कायमचे झोपले. आईनं असं उत्तर दिल्यानंतर मुलानं काय विचारावं? परत तो 5 वर्षाचा मुलगा विचारतो, आई बाबा कुणासाठी झोपले आहे? काय उत्तर द्यावं त्या आईनं? भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांसाठी की मतं विकणाऱ्या लोकांसाठी? पण ती आई कुणी साधारण आई नव्हती. ज्या आईनं 10वीच्या पुस्तकात महत्वाची जागा मिळवली, ज्या आईचं नाव ऐकतात 10वीच्या पोरांचं रक्त सळसळतं आणि अंग थरथरतं, अशी आई कर्नल स्वाती महाडिक. तिला माझा सलाम. त्या आईनं उत्तर दिलं, या शिवरायांच्या मातीसाठी तुझे वडील झोपले आहेत. बस एवढ्यातच भरलं, याच्यापेक्षा जास्त मला सुद्धा ऐकायचं नाही. काय उत्तर दिलं हो त्या आईनं? शिवबाच्या मातीसाठी तुझे वडील झोपले आहेत. मी इथून गॅरंटीने सांगतो, परत तिथे कर्नल स्वराज महाडिक तयार होतील, कारण आईचे संस्कार. परत तिथे कर्नल स्वराज महाडिक तयार होतील, कारण मुलावर संस्कार तसे घडत आहे. मी सुरुवातीपासून संस्कार शब्दावर जास्त भर देतोय, कारण संस्कार शब्दच खूप महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. मी राजे शिवाजींबद्दल खूप अभ्यास केला, पण कुठलं असं वाक्य, कुठला असा लेसन्स मी कुठला असा धडा मी राजे शिवाजींकडून शिकलो जो प्रत्येकाला अट्रॅक्ट करतो, तो प्रत्येकाच्या आयुष्यात वर्क करू शकतो. तो धडा असा आहे की शिवाजी महाराज विजयाने कधीच चढून गेले नाही. काय? शिवाजी महाराज विजयाने कधीच चढून गेले नाही आणि अपयशाने कधीच खचून गेले नाही, म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराज बनले. शिवाजी महाराज विजयाने कधीच चढून गेले नाही आणि अपयशाने कधीच खचून गेले नाही, म्हणून ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज बनले. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मी तुम्हाला काही इन्स्पिरेशन स्टोरी सांगणार होतो, त्यामध्ये रतन टाटा, अक्षय कुमार, थॉमस अल्वा एडिसन, एपीजे अब्दुल कलाम, महात्मा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मी स्टोरी सांगणार आहेत, कारण ह्या स्टोरी प्रत्येक तुमच्याशी रिलेट करणार आहेत. माझे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक गुण आहे, तो गुण या स्टोरीमधून तुम्हाला बघायला मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. रतन टाटा TCS चे ओनर, म्हणजे टाटा कन्स्ट्रक्शन सर्व्हिसचे ओनर. तुम्ही सर्वजण रतन टाटांना ओळखतच असाल, काहीच विषय नाही. आताही 1500 कोटींचं दान त्यांनी केलं आपल्या भारत देशासाठी. हेच रतन टाटा जेव्हा त्यांनी पहिलं कार कॅम्पियन मॉडेल लॉन्च केलं, तिचं नाव होतं इंडिका. जेव्हा इंडिका लॉन्च झाली तेव्हा ही इंडिका गाडी फेल झाली होती. तुम्हाला माहिती आहे का? इंडिका गाडी फेल झाली आणि हीच इंडिका कंपनी विकण्यासाठी रतन टाटा अमेरिकेला गेले आणि अमेरिकेचा जो फोर्ड कंपनी आहे, त्या फोर्ड कंपनीला विकायची होती आणि फोर्ड कंपनीचे त्यावेळेचे CEO होते, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते जेम्स फोर्ड यांनी सांगितलं, जेम्स फोर्ड यांना म्हणले, तुम्ही आमची कंपनी विकत घ्या, आमची कंपनी लॉस मध्ये चालत आहे. जेम्स फोर्ड म्हणाले, तुम्हाला जर कार बनवण्यात अक्कल नाही तर तुम्ही हे का करतात? ही कंपनी आम्ही विकत घेऊन तुमच्यावर खूप मोठा उपकार करत आहे, असं त्यावेळेस रतन टाटा यांना जेम्स फोर्ड बोलला. आणि जेम्स फोर्ड असं बोलल्यानंतर रतन टाटा यांना राग आला आणि रतन टाटानं परत आपल्या मायदेशात आले आणि इंडिका या कंपनीवर असं काम केलं की तोच जेम्स फोर्ड परत आपल्या भारतात आला आणि म्हणाला, त्याची जाग्वार आणि लँड रोव्हर या कंपन्या रतन टाटा यांना दान दिल्या, म्हणजे देऊन टाकल्या आणि म्हणाला, या कंपन्या विकत घेऊन तुम्ही खूप मोठा उपकार करत आहेत. ज्यावेळेस ते उपकार करणार होते, यावेळेस रतन टाटा उपकार करणार होते. अहो, याला जिद्द म्हणतात. अशीच जिद्द महाराष्ट्राचे राज्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. याचं कारण असं, रतन टाटांनी कंपनी इंडिका एवढी फेमस बनवली की लोकांनी इंडिका चालवली असेल आणि बघायचं तर विषयच येत नाही. तीच इंडिका कंपनी जी फेल झाली होती. फक्त जिद्द नावाची गोष्ट अशी करू शकते आणि तो जेम्स फोर्ड येऊन ती जाग्वार 50 लाखाची खाली गाडी सुद्धा भेटत नाही, लँड रोव्हर 50 लाखाची खाली गाडी सुद्धा भेटत नाही. हो, म्हणजे आमचं स्वप्न ते रतन टाटांनी विकत घेऊन टाकलंय. विचार करा, जिद्दी जर माणूस आतून पेटला ना, काहीही करू शकतो. तरुण अक्षय कुमार
अक्षय कुमार एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचे. ज्या हॉटेलमध्ये ते वेटरचं काम करायचे त्याच हॉटेल शेजारी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी महत्त्वाचे प्रमुख अतिथी म्हणून अमिताभ बच्चन स्वतः येणार होते. आणि अमिताभ बच्चन आल्यानंतर अक्षय कुमार जो टेबल पुसायचा रुमाल असतो ना, तो रुमाल घेऊन अमिताभ बच्चन यांच्याकडे गेले आणि म्हणाले ऑटोग्राफ द्या. त्यावेळेस अक्षय कुमार यांनी ऑटोग्राफ घेतला आणि ऑटोग्राफ घेतल्यानंतर त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी अमिताभ बच्चन खुद्द अक्षय कुमार यांच्याकडे आले आणि म्हणाले ऑटोग्राफ द्या. त्यावेळेस अक्षय कुमार यांना रडू आलं आणि रडल्यानंतर काहीच वेळाने जे पत्रकार असतात त्या पत्रकारांनी अक्षय कुमार यांना प्रश्न विचारला की काय हो, ऑटोग्राफ देण्यापासून तर ऑटोग्राफ घेण्यापर्यंत, ऑटोग्राफ घेण्यापासून तर देण्यापर्यंत एवढा मोठा प्रवास तुम्ही केला, या मागचं रहस्य काय? फक्त 3 अक्षरी, एक शब्दात अक्षय कुमार होतं संघर्ष. मित्रांनो, राजे शिवाजी महाराजांना जाणून घ्या किंवा कुठल्याही यशस्वी माणसाबद्दल जाणून घ्या, संघर्ष हा 3 अक्षरी एक शब्द नक्की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतो, तो म्हणजे संघर्ष. संघर्षाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. थॉमस अल्वा एडिसन, जगाला मंदबुद्धी बालक म्हणून ओळख असलेले थॉमस अल्वा एडिसन, तेच थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला थॉमसच्या शिक्षकांनी पत्र लिहिलं की तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे, त्याला आम्ही शिकवूच शकत नाही. थॉमसच्या आईनं तेच पत्र थॉमसला वाचून दाखवलं की तुमचा मुलगा खूप बुद्धिमान आहे, त्याला आम्ही शिकवूच शकत नाही. हे पत्र वाचून दाखवल्यानंतर थॉमसच्या आईने थॉमसला घरी शिकवणं सुरुवात केली आणि त्याच थॉमसला घरी शिकवलं जो मंदबुद्धी होता. त्याच थॉमसनं तुम्हाला अंधारातून उजाळात आणून फेकलं, तेच थॉमस अल्वा एडिसन. त्यांनी काही दिवसानंतर तेच पत्र वाचलं आणि त्या पत्रात लिहिलं होतं की तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे, त्याला आम्ही शिकवू शकत नाही. त्यावेळेस थॉमस अल्वा एडिसन रडू लागले, पण फक्त आईच्या मंदबुद्धी शब्दाऐवजी बुद्धिमान शब्द वापरला आणि खरंच थॉमस अल्वा यांनी खूप मोठा पराक्रम करून दाखवला. तुम्ही सर्वच थॉमस अल्वा एडिसन यांना ओळखतच असाल. त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे मी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती कैलासवासी एपीजे अब्दुल कलाम. तुम्हा सर्वांनाच माहित असेल एपीजे अब्दुल पायलट ज्या व्हायचं होतं कलाम त्यावेळेस एकच कंपनी पायलट भरती करायची, ती म्हणजे एअर इंडिया. एअर इंडिया या कंपनीची पायलट भरतीची परीक्षा झाली आणि त्यात फक्त 9 जण पास झाले. त्या 9 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम टॉपर होते. रिव्ह्यू झाला त्यावेळेस फक्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचीच निवड करण्यात आली नाही. याचं कारण असं होतं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांची उंची कमी होती. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना राग आला. घरी आल्यानंतर त्यांनी एक बातमी वाचली की एअर इंडिया कंपनीच्या दुप्पट देणार पगार पायलट हवाय आणि पायलट डॉक्टर एपीजे अब्दुल आणि ती बातमी देणारे होते विक्रम साराभाई. विक्रम साराभाई यांनी बातमी दिली एअर इंडिया कंपनीचे दुप्पट देणार पगार पायलट हवाय. परत 9ची 9 तिथं हजर. ते 9 जणांना बघून फक्त तिथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचीच निवड विक्रम साराभाई यांनी केली आणि विक्रम साराभाई यांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणाले कुठे विमान, मी लगेच उड्डाण घेतो. यावर विक्रम साराभाई म्हणाले इथं विमान नाही, पण ते विमान तूच बनवशील अशी मला खात्री आहे. आणि त्याच एपीजे अब्दुल कलामांनी ज्यांना पायलट मॅन व्हायचं होतं त्यांनी मिसाईल मॅन ही पदवी मिळवली, भारताचे राष्ट्रपती बनले, पृथ्वी अग्नी यांसारख्या रसायनांचा शोध लावला. तेच एपीजे अब्दुल कलाम ज्यांना पायलट मॅन व्हायचं होतं, फक्त विक्रम साराभाई यांच्या विश्वासामुळे अख्खं डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं आयुष्य. महान लोक कशी असतात हे जाणून घ्या जरा. एपीजे अब्दुल कलामांची आली त्यामध्ये फक्त त्यांना मिळालेले सत्कार होते आणि त्या सत्कारांबरोबर आणखी एक गोष्ट एपीजे अब्दुल कलामांबरोबर होती, ती म्हणजे 30,000 पुस्तकं. मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला चांगल्या चांगल्या पुस्तकांची नावं देणार आहे आणि माझा नंबर सुद्धा देणार आहे. त्या नंबरपासून तुम्ही मला संपर्क करून चांगल्या चांगल्या पुस्तकांच्या PDF सहजपणे मिळवू शकतात. महात्मा गांधी ज्यांनी राष्ट्रपिता ही पदवी मिळवली ते महात्मा गांधी. या महात्मा गांधींची एक कथा तुम्ही ऐकली असेल. महात्मा गांधीजींना इंग्लंड सरकारने, ब्रिटिश सरकारने बॅरिस्टर ही पदवी दिली आणि बॅरिस्टर ही पदवी घेऊन महात्मा गांधी भारतात आले आणि भारतातील लोकांना
तिथे ट्रेनमध्ये म्हणजे रेल्वेमध्ये चढण्याचा हक्क नव्हता, पण तरी महात्मा गांधी ट्रेनमध्ये चढले म्हणून त्यांना हकलून देण्यात आलं. आणि याचाच राग 14 ऑगस्ट 1947 रोजी महात्मा गांधीजी यांनी अख्खं डायरेक्ट ब्रिटिश सरकारला हकलून देऊन काढला. तेच लोक ज्यांनी फक्त ट्रेनमधून हकललं होतं त्याच लोकांना अख्ख्या भारतातून हकलून महात्मा गांधीजी यांनी तो बदला काढला. याला आग म्हणतात. एक पेटलेला माणूस काही पण करू शकतो. स्टीव्ह जॉब्स यांचं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं भाषण तुम्ही ऐकलं असेल. 2005 साली स्टीव्ह जॉब्स यांचं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भाषण झालं. स्टीव्ह जॉब्स ते होते ते ज्यांनी कुठल्याही कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं नव्हतं. तेच स्टीव्ह जॉब्स त्यांना जगातल्या नंबर 1 ग्रॅज्युएशन कॉलेज म्हणजे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भाषण, आणि त्यात त्यांनी 3 मुद्दे मांडले. पहिला मुद्दा होता कनेक्टिंग द डॉट्स, म्हणजे तुम्ही आज जे काम करता त्याचा उद्याशी खूप मोठा संबंध आहे. उदाहरण घ्या ना, आज मी तुमच्या समोर बोलतोय, याचा उद्या माझ्या ओळखीवर खूप मोठा परिणाम होणार आहे. पण मला ते उद्या समजेल की मी हे केलं, हे माझ्यासाठी खूप चांगलं होतं, माझे मित्र जोडले जाणार, सर्व गोष्टी सुरक्षितपणे पार पडल्या जाणार. म्हणजे तुम्ही जे आज काम करत आहे त्याचा उद्याशी संबंध आहे, जे उद्या करशाल त्याचा परवाशी संबंध आहे. म्हणून ते डॉट जे असतात ते कनेक्ट होत चालतात. तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा, नेहमी यशस्वी होशाल. पॅशन, ज्या गोष्टीत आवड आहे, ज्या गोष्टीचं प्रेम आहे, तीच गोष्ट करा असं सांगतात. उदाहरणार्थ अक्षय गुजराती माझा मित्र आहे व त्याची टीम आहे चांदवड एक गाव. त्यांना जर आवडलं नसतं की आम्ही हे करू नये, त्यांनी हे केलंच नसतं. त्यांना जर आवड नसते तर त्यांनी कशाला हा उपक्रम केला असता? नाही, पण त्यांना त्यात आवड आहे, लव आहे, पॅशन आहे, त्यामुळे त्यांनी ते काम केलं. बघा ना, मी आज तुमच्यासमोर एवढं बोलतोय, तुम्हाला मार्गदर्शन करतोय, माझा फायदा काहीच नाही, पण प्रेम आहे, मला आवड आहे लोकांसमोर बोलण्याची. त्यामुळे मी आज 17 वर्षाचा मुलगा तुमच्या समोर बोलतोय. याचा जरा विचार करा ना. म्हणून मी सांगतो, लव अँड पॅशन असलेले कामच फक्त तुम्ही करा. आणि लास्ट डे ऑफ लाईफ, माझ्या जीवनाचा हा शेवटचा दिवस आहे असं स्टीव्ह जॉब्स रोज त्यांना सकाळी म्हणायचे. कारण स्टीव्ह जॉब्स यांना माहित होतं मला फक्त 6 महिने जगायचंय. आणि ते 6 महिने रोज सकाळी उठल्यानंतर स्टीव्ह जॉब्स स्वतःला विचारायचे, माझा हा शेवटचा दिवस आहे, मी असंच जगेल का जसं मी आज जगतोय? नाही. मग स्टीव्ह जॉब्स फक्त 6 महिन्यात असे जगले की त्यांनी जसं अख्खं आयुष्य जगलं हो. असे स्टीव्ह जॉब्स यांनी हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भाषण दिलं होतं 2005 साली. त्या भाषणात ते 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. पहिला होता कनेक्टिंग द डॉट्स, दुसरा होता लव अँड पॅशन, तिसरा होता लास्ट डे ऑफ लाईफ. शिवाजी महाराजांचा मृत्यू, शिवाजी महाराजांचा अंत 3 एप्रिल 1680 ला झाला. तुम्हा सर्वांना माहित आहे. मराठ्याच्या तोंडून आवाज सुटला, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मुघलांच्या कपाळाला घाम फुटला. मुघलपती पुढे, मराठे मागे, मुघलपती पुढे, मराठे मागे, मुघल पुढे, मराठे मागे. यातच औरंगजेबाला ही बातमी समजली की महाराष्ट्राचे राज्य दैवत, आपल्या सर्वांचा राजा, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज देवाघरी गेले. आणि ही बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली, औरंगजेबाने गुडघे टेकवले, नतमस्तक झाला आणि म्हणू लागला, या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह, अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि धरती को माँ कहने वाला और करने वाला एक नेक बंदा तुम्हारे पास आने वाला है, और वो नेक बंदा होकर मेरा शुबा ही था, ध्यान में रखना. अहो, हेच माझे राजे, माझ्या राज्याबद्दल दुश्मनाने काय काय बोललंय मी तुम्हाला सांगत आलो. आणखी काय बोलायला पाहिजे? मॅनेजमेंट बद्दल थोडंसं बोलतो आणि माझ्या या मोठ्याशा व्याख्यानाला पूर्णविराम देतो. टाइम मॅनेजमेंट मध्ये मी खूप मास्टरी केलेली आहे. टाइम मॅनेजमेंट बद्दल तुम्हाला पहिली ट्रिक सांगतो, पेनल्टी ट्रिक्स. पेनल्टी म्हणजे स्वतःला दंड ठेवू शकतात. उदाहरणार्थ, मला व्यायाम करायला आवडत नाही, पण व्यायाम करणं शरीरासाठी खूप गरजेचं आहे. मी स्वतःला दंड ठेवू शकतो आणि अनाऊन्स करू शकतो. म्हणजे आज तुम्हाला सांगेल, मी उद्या तुम्हाला जर फोटो शेअर केला नाही, मी जर व्यायाम करताना फोटो शेअर केला नाही, तर मी तुम्हाला 100 रुपये देईल. आणि हा माणूस पैशासाठी काही करायला तयार असतो नेहमी. म्हणून पेनल्टी ट्रिक्स तुम्ही वापरू शकता, स्वतःवर दंड ठेवू शकता आणि लोकांना पैसे देऊ शकता. आणि यामुळे तुम्ही खूप टाइम मॅनेजमेंटमध्ये खूप परफेक्ट होशाल. दुसरी गोष्ट म्हणजे 5 मिनिट शॉर्ट टर्म गोल.
मायक्रो 5 मिनिट शॉर्ट टर्म गोल. मायक्रो 5 मिनिट शॉर्ट टर्म गोल म्हणजे हे असं गोल असतात जे गोल 5-5 मिनिटाला, उदाहरणार्थ तुम्ही अर्धा तास वाचणार आहे, 5 मिनिटं तुम्ही स्वतःला 1 पॉईंट द्यायचा. 1 पॉईंट 5 मिनिटाला दिल्यानंतर अर्ध्या तासाचे होते 6 पॉईंट, 30 पॉईंट. मी रोजच्या मला करायला आवडत नाही त्या गोष्टीला 5 पॉईंट ठरवून घेतो आणि ते काम करतो. आणि मग पॉईंट झाले. तुम्ही पण ही ट्रिक्स वापरू शकतात. आणि उद्या म्हणजे 12 वाजता आज संध्याकाळी ते परत विसरून जायचं. किती पॉईंट झाले उद्या परत सुरुवात करायची. आणि मी फक्त पॉईंटसाठी काम करतो. आज तुमच्यासमोर बोलतोय, मी स्वतःला 12 पॉईंट देणार 1 तास बोलण्याचे. किती? 12 पॉईंट्स. कारण काय? तुमच्यासमोर काहीतरी चांगलं काम करतोय, मला याची आवड आहे. आवडीपेक्षाही महत्वाची गोष्ट मला लोकांची मनं जिंकायची. असं आहे नाही, स्वतःसाठी काहीतरी मजबूत चित्र निर्माण करायची, म्हणून मी काम करतो. आणखी एखादी ट्रिक्स 80-20 रूल. मंद नसतो, पण तुम्ही फक्त 20% म्हणजे असे 20% कामं करा ज्यातून तुमचा 80% रिझल्ट येईल. 20% असं कामं करा ज्यातून 80% रिझल्ट येईल. तुम्ही 80-20 रूल सुद्धा वापरू शकतात. या 3 ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या. पहिली होती पेनल्टी ट्रिक्स, दुसरी होती मायक्रो 5 मिनिट शॉर्ट टर्म गोल, आणि तिसरी होती 80-20 रूल. ओके. यानंतर शेवटचा धडा मी तुम्हाला असा देईल जो स्टीव्ह जॉब्स यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये बोलताना दिला होता. तो धडा शेवट देण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडं बोलतो. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महामानव पदवी घेतली. आम्ही जातीभेद करणारे लोक हो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखणार. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला. हे 14 एप्रिल 1891 जन्म झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना महामानव पदवी का दिली जाते? त्यांच्या पुस्तकाची एक गोष्ट मी तुमच्या समोर मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक पुस्तक कुठल्या ओळीत कुठला शब्द लिहिला आहे हे त्यांना सांगता यायचं. यावर एक तरुण व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला आणि विचारू लागला, मला माहित नाही मला हे पुस्तक माझ्या आयुष्यात परत वाचायला मिळेल की नाही, म्हणून मी एकदाच असं वाचतो की परत विसरायलाच नको. अहो, या महान गुणांमुळे महान लोक बनतात. मी जातीभेद म्हणून बोलत नाही, पण महान गुण तुम्ही महान लोकांकडून शिकावी यासाठी मी आज तुमच्या समोर बोलत आहे. थोडा टेक्निकल एरर आला होता, त्यामुळे मी थोडं बोलणं थांबवलं होतं, कारण टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे मी माझं बोलणं थांबवलं होतं. त्याबद्दल मी तुमचा क्षमस्व मागतो. आणि मित्रांनो, आज लाईव्ह आलो ज्या 2 तरुणांच्या उत्कट भावनेतून मी लाईव्ह आलो, ते म्हणजे असरार पटेल आणि अक्षय गुजराती व त्यांची चांदवड एक गाव ही टीम. यांच्या अथक प्रयत्नातून मी लाईव्ह आलो, त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. चांदवड तालुक्यातील तांगडी या गावातल्या लोकांनी पण मला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचा पण मनापासून आभारी आहे. आणि हो, जाता जाता आणखी एक टाइम मॅनेजमेंटची ट्रिक्स देऊन जातो. ती ट्रिक्स अशी आहे, इनसाइड आउटसाइड टेक्निक्स. म्हणजे तुम्ही जर एखादा केक खायला सुरुवात केली तर पूर्ण केक खाता का हो डायरेक्टली असा? नाही, साईड साईडनं. जसं तुम्ही मोठं काम करायला सुरुवात केली, मोठं काम सुरुवात केल्यानंतर तुम्ही घाबरून जाता. म्हणून एक गोष्ट करायची, मोठं काम डायरेक्ट करायचंच नाही. त्याचा आजूबाजूचे जे पॉईंट्स असतील, जे कामं असतील ते करायचे आणि मोठे कामं ऑटोमॅटिक होऊन जातात. ही गोष्ट तुम्ही वापरू शकता. इनसाइड आउटसाइड टेक्निक 4 ट्रिक्स सांगितल्या. पहिली होती पेनल्टी, दुसरी होती मायक्रो 5 मिनिट शॉर्ट टर्म गोल, तिसरी होती 80-20 रूल, चौथी होती इनसाइड आउटसाइड टेक्निक. बस. आणि जाता जाता एक संदेश देऊ इच्छितो, जो संदेश स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी दिला होता. तो संदेश असा होता, स्टे हंग्री स्टे फुलिश. म्हणजे नेहमी मूर्ख राहा आणि भुकेले राहा, कारण ह्या जगात मूर्ख लोक असतात आणि भुकेले लोक असतात, त्यांचीच व्हॅल्यू आहे. उदाहरणार्थ तुम्ही कुठल्या गोष्टीची भूक आहे, उदाहरणार्थ मला बोलण्याची भूक आहे, मी तुमच्या समोर बोलतोय. तुम्हाला भूक लागली, तुम्ही जेवण सापडशाल. तुम्हाला फोन पाहण्याची गरज आहे, फोन पाहशाल. पैशाची गरज आहे, पैसे मिळवशाल. म्हणून कुठल्याही गोष्टीची भूक नेहमी असली पाहिजे. म्हणून स्टे हंग्री आणि स्टे फुलिश म्हणजे मूर्ख रहा. म्हणजे कारण नेहमी सिरफिरे लोग ही इतिहास रचते हैं, सिर्फ सिरफिरे लोग ही इतिहास रचते हैं, बाकी तो अपना वक्त पढ़ने में ही बर्बाद कर देते हैं. सिर्फ सिरफिरे लोग ही इतिहास रचते हैं, बाकी तो उन्हें पढ़ने में ही वक्त बर्बाद कर देते हैं. म्हणून नेहमी मूर्ख आणि भुकेले राहा
हाच संदेश मी तुम्हाला देईल. स्टे हंग्री, स्टे फुलिश एवढं बोलून मी माझ्या या व्यासपीठाचा आणि चांदवड एक गाव या पेजचा पूर्ण विराम घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय.